नमस्कार मित्रांनो. तर बिग बॉसमध्ये कालचा जो एपिसोड झाला त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतोय. काल सूरजचे आत्या आणि 2 बहिणी आलेल्या, पण किती साधेपणा. अरे अरे अरे, एवढा साधेपणा ना की बोलू नका तुम्ही. एवढं साधं कसं रे. पण त्यांनी बघा, आपण कुणाच्याही घरी गेलो, आपण चप्पल जशी बाहेर काढतो तशी त्यांनी जशी आत गेले त्याची चप्पल काढली. म्हणजे हे तुम्ही बघू शकता की कसे आपण सूरजमध्ये जे संस्कार आलेत ते कुठून कसे आले असतील. कारण त्याच्या बहिणी ज्यांनी सांभाळ केला, त्याचा आत्या त्याचा सूरजचा सांभाळ केला, त्यांनी त्यानं घर कसं दाखवलं, त्यानं सगळ्याचे बेडरूम, त्यानं बाथरूमसुद्धा दाखवलं. मी इथे येऊन थडाकलेलो. म्हणजे विचार करा ना मित्रांनो, एवढा साधेपणा ना सूरजमध्ये की तो बिचारा कशामध्ये नसतो. असं लगेच फटकीनं उलट वगैरे कधीच बोलत नाही तो. त्याला आपली अंकिताताई, पॅडी दादा, वर्षाताई थोडे बोलतात, पण अभिजित हे पॅडी वगैरे थोडा घेतं समजून. पण डीपी दादा वगैरे थोडं चेष्टा म्हणजे मस्करी चालते त्याची. ठीक आहे, हे सगळं ठीक आहे. परत त्याच्यामध्ये सूरज चव्हाण आपला मस्तपैकी फिरला. असं ते जान्हवीची 2 मुले आली, त्यांना खायला दिलं त्याने ॲपल. मस्त साधेपणा हा दाखवायचा नसतो, तर आपल्या याच्या वागण्यामध्ये पण असला पाहिजे साधेपणा कसा असतो काय ना. आणि मराठी माणूस याच्यामुळेच पुढे आहे की सगळ्याला संस्कार आहेत. ते बिग बॉसमध्ये जरा 2-3 जण सोडलं का सगळे आहे संस्कार आहे. कसं वाटला?